क्रिकेटचे निश्चिंत चाहते निश्चितच या गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये कुठलेही 40+ रेग्युलर स्पर्धा असो या काकांची उपस्थिती आम्हाला नेहमी लाभते. श्रीराम चंद्रमाली या काकांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचं नाणेफेक ओढण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय. आतिश माली साहिल केणी यांच्या समवेत गावदेवी ओलिया संघाचा कर्णधार आणि आयडियल हवी दिवे या संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट करतोय. काकांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल हे उडवायचं आहे आणि दोन्ही 5 षटकांचा सामना असणार आहे आणि नाणेफेकीचा कॉल हा आयडियल हवेदेव संघ जिंकतोय. तेजस पाटील क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आयडियल हवेदेव संघाचा संघनायक तेजस पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि गावदेव ओवलिया संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना मित्र आपण पाहणार होता गावदेव ओवली विपक्ष आयडियल हवेदेव या दोन संघामध्ये. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे. त्यामध्ये 2 षटके हे पॉवर प्लेचे षटके असणार आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये ठेवणे बंधनकारक असणार आहे. वेलकम सुस्वागतम. आमच्या मानकुले गावचे उद्योगपती सन्माननीय माजी सरपंच सुनीलदादा वसंत माली यांचे लहान बंधू शरद वसंत माली यांचं शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण आज स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. अजित स्पोर्ट मानकुले आयोजित अजित स्मृती चषक 2019 मध्ये दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. वेलकम सुस्वागतम. शरद वसंत माली यांचे बंधू मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य आहेत. दादांचं मंचावर शुभागमन झालेले हे आपण पाहू शकता. आमचे दोन्ही पंच सचिन सांगेकर आणि विशाल नाईक रिलॅक्स मोडमध्ये. त्यांच्यासमोर आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांनाही पाहू शकता. तर मित्रांनो आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं साहिल केनी, आतिश माली, अजित भोईर, प्रमोद माली आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून अजित स्पोर्ट्स मानकुले आयोजित क्रिकेट लवली अजित स्मृती चषक मानकुले ग्रामीण क्रिकेटचा महासंघ 2019 मध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सुभाष धुमाल. तर मंचावर नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे आमच्या मानकुले गावचे उद्योगपती आणि मानकुले गावचे माजी सरपंच सुनील वसंत माली यांचे लहान बंधू शरद वसंत माली यांचं मंचावर शुभागमन झाले. मी साहिल केनियाला विनंती करतोय की दादांचं स्वागत सन्मान आपल्या शुभहस्ते करायचं आहे. सायंकाळच्या सत्रातील आजच्या पहिल्या दिवसातील आपण शेवटची लढत मित्रांनो पाहणार आहोत. 2 मोठ्या संघादरम्यान गावदेवी स्पोर्ट ओली संघ आणि आयडियल हवेदिवे स्वागत सन्मान केला जातोय. निश्चितच साहिल केनियाच्या शुभ हस्ते दादांचा स्वागत सन्मान केला जातोय. आपल्या मंडळाच्या वतीनं शाळ श्रीपाल आणि एक स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन दादांचा स्वागत सन्मान केला जातोय. मानकुले गावचे उद्योगपती शरद वसंत माली या दादांचा स्वागत सन्मान साहिल केनियाच्या शुभ हस्ते केला जातोय. अतिशय चांगली शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. अजित स्मृती चषक 2019 आणि या स्पर्धेसाठी निश्चितच सुभाष धुमाल सर तसेच राहुल भोईर यांनी देखील आम्हाला समोरच्या कक्षामधून अतिशय मोलाचं सहकार्य केलेले आहे. त्यानंतर गुणलेखक अल्पेश गायकवाड आमच्या भिवंडी समालोचक संघटनेचे विद्यमान सदस्य आहेत आणि स्कोरर म्हणून या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकता. टाईप करा अजित स्मृती चषक 2019 मानकुले आणि या स्पर्धेचा आपण मनमोहक आनंद लुटू शकता. ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केलेले ओम फोटो मानकुले प्रोप्रायटर अनिल केने आणि त्यांच्या सहकार्यांकडून. धन्यवाद सुभाष धुमाल सर. शरद वसंत माली या दादांच्या कडून आपल्या मंडळाला रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद शरद दादा वसंत माली, आपलं खूप खूप आभार. हे आमचं समालोचन कक्ष आपण पाहू शकता. माझ्या डाव्या हाताला अल्पेश गायकवाड एक्सपर्ट स्कोरर आणि त्यांच्या डाव्या हाताला
कालुराम केनी सर. तर क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. शरददादा वसंत माली या मान्यवरांनी आम्हाला रोख रक्कम 1,000 रुपयाचं धनादेश बहाल केलेलं आहे. मी अजित स्पोर्ट मानकुली आयोजित अजित स्मृती चषक 2019 मध्ये दादा आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपला आभार मानतोय. निश्चितच धुमाळ सर, कुठलाही तुम्ही कार्यक्रम राबवा त्याला आर्थिक सहकार्याची खूप गरज असते आणि आमच्या मानकुली गावामधून नेहमीच आमच्या सर्व गावकऱ्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलेले. होम फोटो मानकुले प्रोपरायटर अनिल केने यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय उत्कृष्ट टेलिकास्ट मित्रांनो त्यांच्या माध्यमातून केलं जातं. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. टाईप करा अजित स्मृती चषक 2019 मानकुली. आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. अजित स्मृती चषक 2019 पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भावप्रथम श्रद्धांजली देणार हे कटआउट आपण पाहू शकता जे सध्या आपल्यामध्ये नाहीत. अजित माले आणि राकेश सिंग यांना भावप्रथम श्रद्धांजली देणार हे कटआउट दोन्ही पंच मैदानामध्ये गेलेले आहेत आणि क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत आयडियल हवीदेव संघ. आयडियल हवीदेव संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना मित्र आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन गुरुदत्त क्रीडानगरीमधून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपणे केलं जात आहे. धन्यवाद दादा, आपण आलात, आमच्या मंचाची शोभा वाढवलीत आणि आमच्या मंडळाला रोख रक्कम 1,000 रुपयाचं धनादेश आपण बक्षीस रूपानं दिलेले. आपलं पुन्हा एकदा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. शरद वसंत माली. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आजपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. 7 फेब्रुवारी मित्रांनो 1981 मध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्रेट फलंदाज डॅग वॉल्टर्स याने इंडिया संघविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना केला होता. आजच्या दिवशी 1982 मध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाने इंग्लंड महिला संघाला पराभूत करून महिला विश्वचषक जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि आजच्या दिवशी 1999 मध्ये भारताचा ग्रेट गोलंदाज अनिल कुंबळे याने दिल्ली कसोटीमध्ये 54 धावांच्या मोबदल्यात पाकिस्तानच्या सर्व 10 फलंदाजांना बाद करण्याचा विश्वविक्रम केला होता. आणि दुसरा गोलंदाज ठरला होता जागतिक क्रिकेटमध्ये. या अगोदर इंग्लंडचा गोलंदाज जिम लेकर याने एकाच इनिंगमध्ये 10 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. आणि त्या विक्रमाची बरोबरी आजच्या दिवशी अनिल कुंबळे यांनी दिल्ली कसोटीमध्ये पाकिस्तान या संघाविरुद्ध केली होती. अगदी बरोबर आहे सुभाष धुमाल. क्रिकेटचे अपार ज्ञान. आपण लेझर क्रिकेट असो टेनिस क्रिकेट भिवंडीतील सर्वच क्रिकेटपटूंचं त्यांच्याकडे माहिती असणार आहे. कुठल्या खेळाडूचा कधी जन्म झाला, कुठल्या महिन्यामध्ये, कुठल्या सालामध्ये, ही सर्व माहिती आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचवत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की भिवंडी ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट, सुभाष धुमाल सर याची अचूक माहिती आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतात. म्हणूनच त्यांना आम्ही भिवंडी समालोचक संघटनेमध्ये प्रसिद्धी प्रमुख या पदावर त्यांची नियुक्ती केलेली आहे. अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे. गुरुसेगावचे सुपुत्र. आपलं खूप खूप धन्यवाद. ओ टू सुभाष धुमाल सर. खूप खूप धन्यवाद कालीराम केनी सर. आपले एक हे प्रेम आहे आणि तुमच्या प्रेमामुळंच नक्कीच मलाही समालोचन करताना मजा येत आहे. नक्कीच मित्रांनो बोलूया सामन्याकडे. आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना गावठी ओवली विपक्ष आयडियल हवेदेवे या दोन संघामध्ये. गावठी ओवली संघाने श्री गणेश भरोडे आयोजित सरपंच चषक भरोडेमध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केला होता. अंतिम फेरीत धडक मारली होती आणि अंतिम फेरीमध्ये धडक मारल्यानंतर या संघाने विजेतेपद ही पटकावलं होतं. सरपंच चषक भरोडी चषक पटकावून यंदाच्या अंगामध्ये या संघाने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. तर समोरील संघ आपण पद आयडियल हवेदेवे संघ ज्याने जेवण पाटील चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलं होतं आणि टॉप 3 संघामध्ये या संघाने स्थान पटकावलं होतं. या दोन बलाढ्य संघामधील आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय. गावठी ओवली संघ आपण पाहतोय नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. मुख्य पंचांच्या भूमिकेत सचिन सांगीकर आणि स्क्वेअर लेगचे पंच विशाल नाईक. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज नंदू पाटील. काल नंदू पाटील याचा वाढदिवस होता आणि कालच्याच दिवशी मित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीसन याचा जन्म झाला होता. कारण 1983 मध्ये श्रीसन या गोलंदाजाचा जन्म झाला होता. पहिला T20 वर्ल्ड कप ज्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या संघाने
जिंकला होता. त्यामध्ये मिसबाह उलगचा झेल ईस्टर्नच्या मागे पकडला होता. ईस्टर्नच्या मागे जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर आणि तो झेल नव्हे, कॅच नव्हे, मॅच नव्हे तर वर्ल्ड कप जिंकला होता. वर्ल्ड कप पकडला होता श्रीसंतने. काल श्रीसन याचा जन्मदिवस होता. 1983 मध्ये त्याचा जन्म झाला होता. कालच्या दिवशी 6 फेब्रुवारी 1983 मध्ये. आणि कालच्या दिवशी नंदू पाटील जो फ्रंट लाईन गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहतोय त्याचा काल जन्मदिवस होता. नंदू गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज सूरज. यावेळी मात्र बॅटचे थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज सूरज म्हात्रे आणि गावदी ओवली संघाचा अकाउंट ओपन होतं एका धावेने. सूरज म्हात्रे याने आमदार चषक कारिवली या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केला होता आणि बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड या फलंदाजाने जिंकला होता. जयेश पाटील याच्या गैरहजेरीमध्ये या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग होतोय. तोपर्यंत एक छोटी धाव पूर्ण करतो फलंदाजचा बायचा इशारा पंचांकडनं. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 2. आतापर्यंत 15 चषक इंद्रज अंगामध्ये बीसीसीआय मान्यता प्राप्त झालेले आहेत आणि हा 16वा चषक आपण पाहतोय अजय स्मृती चषक 2019. आजपासून या चषकाला प्रारंभ झालेला आहे. यावेळी फुलटा चेंडूला भिरकावून दिलेला आहे. काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू शुमारशेवर षटकार. जेसी गेन वशी नशत जसा चेंडू तसा समाचार. चेंडू शुमारशेवर षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने होते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ते 8. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग फाटका. चेंडू क्षेत्ररक्षक होतोय सुरेख झेल आणि फलंदाज फेल. पहिला फलंदाज बाद होतोय सूरज म्हात्रेच्या रूपाने. सूरज म्हात्रे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सूरज थले खेळपट्टीवर येतोय. सूरज म्हात्रे यांनी बाद होण्यापूर्वी एका षटकाच्या सहाय्याने 7 धावांचं योगदान दिलेलं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8 या धावसंख्येवर पहिला फलंदाज गावदे ओवळे या संघाचा डागवाटच्या आसऱ्याला. नंदू पाटील गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज जयेश पाटील. नंदू पाटील टू जयेश पाटील. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढायचं. मिड विकेट रिझन मधून चेंडू जातो शुमारच्या वर चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण बघतोय. जेपी याच्या बॅट मधून धावसंख्या चौकाराने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती 12. यावेळी मात्र फुलटा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून गेला. डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाज जयेश यास. एका धावेने धावसंख्यावरती धावसंख्या 1 ने वाढून होते ते 13. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावठी ओवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/13. यंदाच्या अंगामध्ये जी 18 अर्धशतके झळकवले गेलेले आहेत त्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश जयेश पाटील याचा आहे. 4 फलंदाज आहेत. त्या 4 फलंदाजांनी प्रत्येकी 2-2 अर्धशतके झळकवले आहेत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर गावठी ओवली संघाचा जयेश पाटील, जयहरी रांजोली संघाचा सुखदेव, त्यानंतर जयभजन गोडसे संघाचा पवन केने या फलंदाज समावेश आहे ज्याने प्रत्येकी 2-2 अर्धशतके झळकवण्याचा विक्रम केलेला आहे. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे नाबाद 72 तो विक्रम यंदाच्या अंगामध्ये आपण पाहतो जयेश पाटील याच्या नावे ज्याने भरोडी चषकामध्ये नाबाद 72 धावांची खेळी पेश केली होती. जे 18 अर्धशतके केनीसर जे झळकवले गेले आहेत त्यामध्ये फास्टस्ट अर्धशतकाचा जो विक्रम आहे सिटी आणि ग्रामीण पूलमधून 500 अर्धशतक यंदाच्या अंगामध्ये पाहिलं होतं. वंडर बापा वडून केतन पाटील याच्या नावे
ज्याने भरोडी चषकामध्ये सलग 8 चेंडूमध्ये 8 षटकार ठोकताना अवघ्या 9 चेंडूमध्ये अर्धशतक झळकण्याचा यंदाच्या अंगामध्ये विक्रम केलेला आहे. अतिशय चांगली माहिती सुभाष धुमाल सर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आपल्या भिवंडी ग्रामीण जे सर्व क्रिकेटर आहेत आणि त्यांची अचूक माहिती तुम्ही प्रत्येक स्पर्धेगणित नेहमीच असे आम्हाला सांगत असता. एका जबरदस्त असं समालोचन आणि एक चांगली माहिती तुम्ही वारंवार सर्व क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवत असता. आपल्या सर्व या भिवंडी ग्रामीण क्रिकेटरांचं अचूक माहिती आपण आपल्याजवळ लिहून टिपून ठेवलेली आहे. धन्यवाद केनी सर. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी कोरे अँडरसन ऑफ दिवा सुमित खेळपट्टीवर येतोय. न्यूझीलंडचा ऑलराऊंडर कोरे अँडरसन याची शैली आपण पाहतोय फलंदाजीने गोलंदाजीमध्ये या खेळाडूकडे. सुमित गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळी पहिला चेंडू आपण पाहतोय बाउन्स मात्र इष्टांच्या बाहेर पंचांचा वाईट चेष्टा होतो. अवांतरचा वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडते. धावसंख्या 1 निवडून होते ते 14. हा 16वा चषक आपण पाहतोय. अजित स्मृती चषक 2019 या अगोदर 15 चषक तालुका क्रिकेटमध्ये BCA मान्यता प्राप्त खेळले गेलेले आहेत. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न टायमिंग साधता आला नाही. वेळी चांगल्या चेंडूच्या हाताळली बॉडी लँग्वेजलाही ओळखलं होतं गोलंदाज सुमित याने आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू हाताळला होता. बॉडी लँग्वेजला ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. शारीरिक भाषा जी फलंदाजी असते त्या भाषेला ओळखून हा चेंडू हाताळला होता गोलंदाज सुमित याने. सुमित पुजयश यावेळी केवळ दिशा देण्याचा प्रयत्न. लेटकटचा फटका शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. एका धावीने धावसंख्यावर धावसंख्या 1 निवडून होती ती 15. आपण जो सामना मित्रांनो आपण पाहतोय गावदी ओवली विरुद्ध आयडियल हवेदेवे या दोन संघामध्ये नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदी ओवली हा संघ. आयडियल हवेदेवे संघाने या अंगामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. खास करून जयवंत पाटील चषकामध्ये या संघाने मोठ्या संघांना दे धक्का दिला होता. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न असफल ठरत नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पण पद्धत सुमित याच्या माध्यमातून. सुमित गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज सूरज थले. यावेळी मात्र बॅटचा चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक धाव चोटी पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सिंगल निवडते. धावसंख्या 1 निवडून होत होती 16. सुमित गोलंदाजी मार्ग सामना फलंदाज जयेश. यावेळी मात्र दिशांन चेंडू पंच आमच्यावर वळतात. तर वाईटचा इशारा करतात. अवांतरच्या रूपाने धाव आणि धावसंख्या 1 निवडून होते ते 17. सरवली पाडा इथून कपिल याच्याकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून जयेश पाटील साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच त्याने आमच्या कॉमेडी पॅनल साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद कपिल. आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. सुमित गोलंदाजी मार्कवर सामना करणारा फलंदाज जयेश. यावेळी मात्र स्लॉक स्वीप. जयेश पाटील याच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड षटकार. आपण पाहू शकता जयेश पाटील याचा सिग्नेचर स्ट्रोक. नक्कीच आपण पाहतो जयेश पाटील याच्या बॅटमधून हा ब्रँडेड फटका आवडता फटका. या षटकाराने धावसंख्या वेगाने निवडते. धावसंख्या 6 निवडून जोडलेली ती 23. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची मला वाटतं अजून या षटकामध्ये एक चेंडू शेष आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच या षटकामध्ये 2 चेंडू अवांतर चेंडू हाताळलेले गोलंदाज सुमित याने. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकामधील दुसरं षटक मार्गस्थ आहे सुमित याच्या माध्यमातून. सामना फलंदाज पुन्हा एकदा जयेश.
यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू दिसे आणि स्वेर चेंडू आणि चेंडू जातो शिमारशावर चौकार +1 अशा प्रकारे 5 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. तुझे पूजेला जमले बघ लोक सारा देवलानू तुझे पूजेला जमले बघ लोक सारा देवलानू. पूर्णपणे दडपणाखाली आपण पाहतोय गोलंदाज सुमित, कारण या अगोदर चेंडूवर अतिशय उत्कृष्ट फटका केला होता जयेश पाटील याने आणि परिणाम स्वरूपात दडपणाने हा स्वेर चेंडू हाताळलेला आहे. बोनसच्या रूपाने 5 धावा धावफलकामध्ये जोडल्या गेलेल्या तर ओवली या संघाच्या आणि 5 धावेने गावठी ओवली संघाचे धावसंख्या वाढून झालेले ते 28. दुसरं षटक मार्ग असते आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर खूप महागडा ठरतोय आता मात्र सुमिता गोलंदाज. या धावा मात्र महागड्या ठरतील त्या आयडियल हवेदेव या संघाला. सुमित सामना फलंदाज जयेश पाटील यावेळी चेंडूला भिरकाव दिलेला बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून चेंडू शुभाशिवार षटकार. सात जणी बहिणी गे तुम्ही बसल्या साथी न्यायाला भक्त गणले तुमची नक्कीच खूप महागडं षटक सुमित याच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. तब्बल 21 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिलं षटक आलं होतं नंदू पाटीलने 13 धावा खर्च करून एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला होता. त्यानंतर सुमित खूप महागडा ठरतोय, कुठली सफलता हाती लागलेली नाही आणि तब्बल 21 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 षटकांची समाप्तीनंतर गावठी ओवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 34. केनी सर जयेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. एक प्लस पॉईंट आहे जमीची बाजू आहे गावठी ओवली या संघासाठी. अगदी बरोबर आहे सुभाष धुमाल सर. दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ मात्र हार मारायला तयार नसतील, कारण ही स्पर्धा एक अतिशय चांगलं आयोजन नियोजन पाहतो आणि दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाची लढत आहे. जो संघ या सामन्यावर विजयी संपादन करेल तो संघ निश्चितच आजच्या दिवसावर आपला अधिराज्य गाजवणार आहे आणि आजच्या दिवसातील अंतिम संघ ठरणार आहे. नक्कीच नंदू पाटील याला तेजस पाटील यांनी कंटिन्यू ठेवलेलं आहे. पहिले षटक हाताळलं होतं नंदू पाटील याने 13 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच गोलंदाजाला मात्र कंटिन्यू ठेवलेलं आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी नंदू पाटील गोलंदाजी मार्ग सामना करेल फलंदाज सूरज थले. यावेळी अप्रतिम चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू पिचवून एस्टेच्या हातामध्ये स्थिरावतोय. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. गावठी ओवले विरुद्ध आयडियल हवेदेवे या दोन संघामधील आजच्या दिवसामधील शेवटचा सामना मित्र आपण पाहतोय. नंदू पाटील वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय. राईट मोर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू एक धाव पूर्ण करतात फलंदाज. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल. डीप मध्ये क्षेत्र चेंडू झेपावला होता कुणाल, तोपर्यंत एकच धाव पूर्ण करतात आणि एका धावेने धावसंख्या 1 वाढून झालेली ते 35. स्वर्गीय अजित स्मृती चषक 2019 मित्रांनो आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट आयोजन अजित स्पोर्ट्स मानकुली यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. साहिल केने, अतिश माले, अजित भोईर, प्रमोद माले यांनी त्यांच्या संपूर्ण सहकार्यांकडून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. यावेळी लेट कटचा फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून चेंडू जातो शिमारशावर चौकार. आपण पाहू शकता मध्ये सुभाष धुमाल सर शक्तीचा वापर कमी आणि युक्तीचा जास्त पाहायला मिळाला होता या फटक्याच्या मागे. अप्रतिम फटका त्या चेंडूवर 4 धावा वसूल करतोय फलंदाज जयेश पाटील. नक्कीच त्या फटक्यामागे आपण मला शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला होता फलंदाज जयेश पाटील याने. नंदू पाटील टू जयेश पाटील. यावेळी मात्र फुलटा जोर घेऊन चेंडूला टर्न केलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण, इसे कहते हैं मौका भी दिया और चौका भी दिया. निश्चितच धुमाल सर आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये राहुल एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र या सामन्याच्या माध्यमातून इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये देखील एक चूक पाहायला मिळाली होती.
त्यानंतर आपण एक चूक पाहतोय, अशी फार कमी वेळा राहुल याच्याकडून अशा चुका होताना आपण पाहतोय. मात्र ही चूक का संघाला खूप महागडी ठरू शकेल. यावेळी येस आणि चेंडू शुमारच्या बार षटकार. करना है साली प्यार करना है साली प्यार करना प्यार करना है साली प्यार करना. वैयक्तिक 32 धावसंख्येवर खेळतोय फलंदाज जयेश पाटील. यंदाच्या अंकामध्ये 2 अर्धशतके झळकवलेले आहेत आणि टॉप 10 जे फलंदाज आहेत जयेश पाटील यंदाच्या अंकामध्ये नंदन पाटील याच्यानंतर नंबर 2 वर रँक करत आहे. यंदाच्या अंकामध्ये आपण बघितलं 2 अर्धशतकांसह नंदन पाटील नंबर 1 वर रँक करत आहे. सर्वाधिक धावा त्या फलंदाजाने यंदाच्या अंकामध्ये झळकवल्या आहेत. त्यानंतर 2 नंबरवर आपण पाहतोय जयेश पाटील 2 अर्धशतके आणि सर्वाधिक धावांसह रँक करत आहे. त्यानंतर आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचा हेमंत पाटील नंबर 4 वर रँक करत आहे, ज्यापासून गुरसेपी संघाचा पवन केने आणि नंबर 5 वर 0 मिनिटां कमाल गुड बाय केवणेदेव संघाचा अक्षय मडवी. हे 5 टॉप फलंदाज आपण पाहतो यंदाच्या अंकामध्ये जे खोऱ्याने धावा झळकवल्या आहेत. यावेळी मात्र चेंडूला मिडगुडीमध्ये टोलवलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण सुमित कडून आणि आणखीन एक चौकार. रस्त्याला गेलो तर डोला मारता, रिक्षाला गेलो तर हात धरता, रस्त्याला गेलो तर डोला मारता, एकटी जीव माया धक धकलाय, बाबाला हांगू का गळा वागलाय, आया माये संकेत पाठी लागलाय, आया माये संकेत पाठी लागलाय, ना आया माये संकेत पाठी लागलाय, आया माये. नक्कीच 14 धावांच्या आवश्यकता अर्धशतकासाठी जयेश पाटीलला जर अर्धशतक झळकावतो तर या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक आणि यंदाच्या अंगामधील 19 अर्धशतकात त्यांनी स्वतःच वैयक्तिक ग्रामीण क्रिकेटमधले 3रं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम त्याच्या नावे असेल. धन्यवाद सुभाष धुमाल सर. तर 3 शतकाच्या समाप्तीनंतर गावदेवी ओलिया संघाची धावसंख्या 1/53. चांगली धावसंख्या आपण पाहतोय गावदेवी ओलिया संघाच्या फलकावर. डेंजर झोनमध्ये प्रवेश करते की काय हे पाहायचं आहे. उर्वरित 2 शतकाचा खेळ शेष आहे. अतिशय चांगली फलंदाजी करतोय जयेश पाटील. 36 धावसंख्येवर खेळतोय तर त्याला साथ देतोय सूरज थले. पाहूया मनोज भोईर येतोय बॉलिंग मार्कवर. मानकुली व्हेली रोड एंडच्या टोकाकडून. सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी मनोज भोईर आपल्या बॉलिंग मार्कवर. दोन्ही संघाचे पाठीराख्यांचे देखील क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेले. मी दोन्ही संघाच्या खेळाडूंचं आणि त्यांच्या सर्व पाठीराख्यांचं आमच्या अजित स्पोर्ट मानकुली आयोजित अजित स्मृती चषक 2019 मध्ये खूप खूप स्वागत करतोय. मनोज भोईर सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिले शतक हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज असणारे तो सूरज थले. 4 चेंडूंचा सामना केलेले 2 या धावसंख्येवर खेळतोय तर जयेश पाटील यांनी मात्र आज प्रभावित केलेल्या आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करतोय. मागच्या सामन्यातील सामनावीर ठरला होता आणि या सामन्याच्या माध्यमातून देखील 36 धावांची खेळी करून अजूनपर्यंत खेळपट्टीवर आहे मनोज भोईर. मार्गस्थ होतोय, फलंदाज चुकतोय, यष्टीरक्षक चुकतोय. पंच विशाल नाईक यांचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. स्ट्राईक मात्र आता जयेश पाटील याच्याकडे असणार आहे. धावसंख्या झाली आहे ती 54. 1/54 धावसंख्या झालेली आहे गावदेवी ओलिया संघाची. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो गावदेवी ओलिया संघ. मनोज भोईर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय जयेश पाटील याच्यासाठी. एक फुलटॉस चेंडू आहे आणि चेंडूला भिरकावून दिलेले आहे. आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी षटकार. तुला याद करता है, अरे याद करता है, करा मी तुला प्यार करता है, याद करता है, करा मी तुला प्यार करता है, याद करता है करा मी तुला प्यार करता है, याद करता है करा मी तुला प्यार करता है. धन्यवाद डीजे.
निश्चितच जयेश पाटील यांनी 12 चेंडूमध्ये तब्बल 42 धावा पटकवलेल्या आहेत आणि सुभाष धुमाल सर निश्चितच तिसरं अर्धशतक आपल्या नावावर कोरण्याची संधी मात्र चालून आलेली आहे JP साठी. अप्रतिम फलंदाज आहे भिवंडी वंडरबॉय जयेश पाटील. खरोखरच या क्रिकेटपटून भिवंडीचं क्रिकेट फार उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. पाहूया जयेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय मनोज भोईर याच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. मनोज भोईर मार्गस्थ होतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय डिपेस्टॉक ओव्हर रिझन मधून चेंडू जातोय नॉनस्टॉप सीमा पार चौकार. पंच विशाल नाईक यांचा इशारा येतोय 4 धावांचा. तुला याद करता है अरे याद करता है कराने तुला प्यार करता है याद करता है कराने तुला प्यार करता है 46 धावा झालेले आहेत 13 चेंडू मध्ये आणि या स्पर्धेतील पहिलं दुसरं अर्धशतक आपल्या नावावर कोरतोय का हे पाहायचं आहे. आजच्या पहिल्या दिवसामध्ये खरोखरच फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे सुभाष धुमाल सर. पाहूया 46 धावसंख्येवर खेळतोय 13 चेंडूंचा सामना केलेला आहे. संघाची धावसंख्या झाली ती आणि इथं मात्र चेंडू जातोय कॅल्क्युलेटचा नक्कीच, षटकार आणि निश्चित हे आपण पाहू शकता. पाटील विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरच्या अंदाजाने अभिवादन स्वीकारताना जयेश पाटील पहिला फलंदाज आपण बघतोय ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामधील बनतोय ज्याने एका संघामध्ये 3 अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केलेला आहे. पायी चालत नेला या सदाचा आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये एक कॅल्क्युलेटचा सिक्सर पेश केला होता कौ कॉर्नरच्या वरून आणि आपले वैयक्तिक 52 धावा करतोय फक्त आणि फक्त 14 चेंडू मध्ये आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक जयेश पाटील याच्या नावावर लागतंय. गावदेवी ओलिया संघाचा फलंदाज आहे 52 धावा आहे स्कोर देखील आपल्या नावावर कोरलेले 51 धावा केल्या होत्या मामोनदेव बाटाले संघाच्या जितू यानं. मात्र चेंडूला कार्पेटे सरने खेळून काढले. चेंडूच्या समोर तेजेश आहे आणि चेंडू मात्र हुलकावणी देतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. जवळचा मी सागरी आई असतय मन मंदिरी आई असतय मन मंदिरी आई असतय मन मंदिरी. सुभाष धुमाल सर तेजेश एक चांगला क्षेत्ररक्षक मात्र आउटफील्ड थोडी खराब असल्या कारणाने चेंडू हुलकावणी देतोय. चेंडू सीमापर जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 74 धावा संघाच्या फलकावर लागलेले आहेत. मनोज भोईर एक फुलटॉस चेंडू आता मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक राहुल येतोय. कुठली चुकी केली जात नाहीये. कारल्याचे डोंगरान उडत लागते गो देवाची कारल्याचे डोंगरा. जयेश पाटील खूप खूप अभिनंदन. अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. आपली बॅट उंचावर करायचे खरोखरच या स्पर्धेमधली 52 धावांची खेळी साकारलेली आहे. खरोखरच सर्व क्रीडा रसिकांनी देखील याचं अभिनंदन करायचं आहे टाळ्या वाजून. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपल्या नावावर कोरलेले आहे. नक्कीच आणि या स्पर्धेमधले सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम या अगोदर ब्राह्मणदेव भाटाले संघाच्या जितू याच्या नावे तर नाबाद 51 आणि तो विक्रमही मोडीत काढलेला आहे. आणि यंदा जंगामधील आपण जर बघितलं तर 19वे अर्धशतक आणि ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामधील पहिला फलंदाज बनतोय केनी सर ज्या फलंदाजाने एका संघामध्ये 3 अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केलेला आहे. या अगोदर आपण बघितलं तर नंदन पाटील याच्या नावे 2 अर्धशतके, सुखदेव जहरी नाजरोली संघाच्या याच्या नावे 2 अर्धशतके, पवन केनेच्या नावे 2 अर्धशतके. मात्र या तिघांचा विक्रम मोडीत काढलेला जयेश पाटीलला याने आता मात्र 3 अर्धशतके झळकावलेले आहेत. अतिशय सुंदर माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवले सुभाष धुमाल सर. तर पाहूया शेवटचं आणि अंतिम शतक घेऊन कुठला गोलंदाज येतोय. गावदेवी ओलिया संघ नाणेफेक घालल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. 2 बाद 74 या धावसंख्येवर पोहोचलेले आहे. शेवटचं आणि अंतिम शतक पाहूया. गोलंदाज जयेंद्र येतोय. समोर फलंदाज असणार आहे
तो सूरज थले आणि नॉन स्ट्राईकला पवन. पाहूया सूरज थले सज्ज होतोय. गोलंदाज पहिला चेंडू हलक्या तर चेंडूला खेळून काढले. नंदू पाटील याच्याकडे चेंडू जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं होतं. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी होती दोन्ही फलंदाजा दरम्यान. पवन सज्ज होतोय. चेंडूला शॉर्ट टर्म पोल करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलेला आहे आणि पंच सचिन सांगेकर यांचा आकाशाकडे फलंदाज धावचीत बाद होतोय. तिसरा यावेळेस फलंदाजाने मारलेला चेंडू आर सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार. अतिशय चांगलं क्षेत्रक्षण आपण बघितलं होतं ऍक्शन डिस्प्ले मध्ये. तसा गोलंदाज सिली मिडऑफला जातोय. चेंडूची फेकी करतोय. डायरेक्ट हिट करतोय आणि फलंदाज पवन याला धावबाद करतोय. 3/75 अशी धावसंख्या झालेली आहे. शेवटचं आणि अंतिम शतक हे प्रगती पदावर आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे ब्राह्मणदेव भाटाले संघाच्या नावे 88 धावा. अहो तो विक्रम मोडीत काढतोय का गावदेव ओवली हा संघ? अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज जहीन. खरोखरच पहिले सुभाष धुमाल सर 3 चेंडू हाताळलेले आहेत. फक्त 2 धावा खर्च केलेत आणि एका फलंदाजाला धावबादच्या स्वरूपात बाद केले. चांगली गोलंदाजी हाताळतोय. कुठेतरी धावांना लगाम लावलेले आहे शेवटच्या शतकामध्ये गोलंदाज जहीन यानं आयडीएल हवेदेवी या संघाकडून. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटी सारण्यात जातोय. राहुल याच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि तितकी सुरेख फेक यष्टीरक्षक अजय याच्या हातामध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतोय. जयेश पटेल याचा जेल घेतल्यानंतर मात्र कुणाल हा पूर्णपणे चार्ज झालेला आहे. राहुल चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली आहे ती 77 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुरेख चेंडू आपण बघितला होता. ऑफसाईडचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याची संधी दिली जात नाही या शतकामध्ये गोलंदाज जैन याच्याकडून. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय सुभाष धुमाल सर. कुठलाही चौकार अथवा षटकार आलेला नाहीये. मला वाटतं गोलंदाजीतील शेवटचा चेंडू शेष असावा. धावसंख्या 78 झालेली आहे. चेंडूला सोडून दिले. पंच आमच्याकडे वळत आहेत. दोन्ही हात समांतर. धाव मिळते वाईटच्या स्वरूपात धावांतर. अतिरिक्त धावसंख्येत भर. गावदेवी ओलिया संघ पोचतोय तो 3/79 या धावसंख्येवर. चेंडूला शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी आणि धावसंख्या झाली आहे ती विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा. दुबई रिटर्न घोडे गावाचा. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा. दुबई रिटर्न घोडे गावाचा. खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर. खतरनाक बॅट्समन फास्टर बॉलर. अष्टपैलू क्रिकेटर हाय. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय. परदेशात जाऊन धावसंख्या झाली ती 85. 3/85 आणि 86 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तत्पूर्वी उद्या खेळणाऱ्या सर्व संघांना आवाज देतोय. सामना थोडासा विश्रांतीसाठी थांबलेला आहे. उद्याचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. जय हनुमान सरवली विपक्ष एकविरा पिंपळनेर. त्यानंतर दुसरा सामना गावदेवी अंजूर DS टेंबिवली. त्यानंतर आपण तिसरा सामना पाहणार आहोत गावदेवी भरोडी हे हरी रांजनोली माऊली स्पोर्ट रांजनोली. आणि शेवटचा सामना आपण पाहणार आहोत गंगामाता गोंदवले आणि स्वराज्य कशेली.
संघाने आम्ही आवाज देतो की उद्या सर्वांनी वेळेवर हजर राहायचं आहे. मित्रांनो, आपण पाहतोय आजच्या दिवसातील ही शेवटची लढत दोन संघादरम्यान 86 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. आयडियल हवी दिवी या संघासमोर. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होते की गोलंदाजी या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या मायक्रोफोनवर सज्ज झालेले आहेत. माणेरगावचे सुपुत्र आणि ठाणे जिल्ह्यातील एक बुलंद आवाज राहुल भोईर सर हे सज्ज होत आहेत. पाहूया आजच्या या अजित स्मृती चषकाची शेवटची आणि अंतिम लढत या दोन्ही संघादरम्यान मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मी आपल्याला घेऊन चालतोय. आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी खरोखरच समालोचन कक्षामध्ये एक जबरदस्त साथ दिलेली आहे, ठाणे जिल्ह्यातील एक बुलंद आवाज माणेरी गावचे सुपुत्र आहेत आणि साहिल केणी यांच्या विनंतीला मान देऊन निश्चितच राहुल भोईर यांनी आम्हाला उपस्थित दिलेली आहे. मी आपल्याला घेऊन चालतोय. निश्चितच या सामन्यातील विजयी संघ उद्या ठीक 4 वाजता या आमच्या क्रीडानगरीमध्ये यायचे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची. आजच्या दिवसातील विजयी संघ उद्या 4 वाजता पुढील सामना खेळण्यासाठी उद्या या क्रीडानगरीमध्ये आपल्याला यायचं आहे. आयडियल हवी दिवे आणि गावदेवी ओली कुठलाही संघ जिंकेल त्यांनी उद्या पहिलाच सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी आपल्या क्रीडानगरीमध्ये उद्या यायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू राहुल भोईर सर. थँक्यू गणेश सर. नक्कीच मग उद्याच्या दरम्यान तुम्हाला माझा टायमिंग दिला जातो. थँक्यू सुभाषजी. तुम्हाला त्यांच्या माध्यमातून देखील आपण सातत्याने समालोचन ऐकतोय भिवंडी नगरीमध्ये आणि आज देखील आमच्यासोबत ते मात्र जॉईंट होते. एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या इनिंगमध्ये जेपीने मात्र यावेळेस 50 धावा बनवल्या. या स्पर्धेमधला पहिला असणं बघतो आपण. पहिला अर्धशतक नक्कीच नावी आपल्याला पाहायला भेटला. दर्जेदार खेळ दाखवला. या स्पर्धेमधला दुसरा अर्धशतक माफ करा, कारण का पहिल्या शतक आपण यावेळेस पहिल्याच मॅचमध्ये झाला होता. खूप चांगला प्रकारे नक्कीच बॅटिंग जितूनही गेली होती. मग त्या दरम्यान आपण बघतो दुसरा अर्धशतक या स्पर्धेमध्ये पंचांची काहीतरी मागणी आहे. घेतला का आज याला घेतलाच नाही तर लगेच आता केलाला. तर मॅचच्या मध्ये स्टार्ट करू. जिंकण्यासाठी इथं एकूण धावांची गरज आहे 86. खूप मोठ्या लक्षाचा माता पाठला करायचा आहे आयडल अवैध टीमला या मॅच मध्ये. तर पहिले षटक आहे. गोलंदाज इथं सज्ज होतील राजदीप, राहुल आणि अजय. दोन आघाडीचे बॅट्समॅन सज्ज आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. आपल्याचा फटका देखील चांगला आहे. टीट फट टॅट जशास तसा उत्तर देण्याचा प्रयत्न आणि इथनं बघा आता मात्र चूक झाली आहे. इथनं यावेळेस दाखवून देत आहेत आमच्यामध्ये दमकमा आहे. आम्ही मात्र इथनं चांगला प्रकारचा खेळ करू शकू. यस साहिल. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार डीजे सूरज जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. थँक्यू डीजे. निश्चितच सुनील शेलके सरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत दोन्ही संघाच्या खेळाडूंना आणि आपल्या खास करून आयोजनाला नियोजनाला. 40+ 20 संघाचे खेळाडू आहेत. सुनील शेलके सर आपलं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपलं सरचे स्वागत करतोय. ओ टू राहुल भोईर सर. एक धाव मात्र इथं अजून मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आला. जशा तसं उत्तर मात्र इथे देण्यासाठी सज्ज झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बघतो आपण आयडल हवी दिवस संघ, कारण इथं आता संघर्ष करावा लागेल. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे, कारण का जो संघ जिंकेल तो नक्कीच मात्र पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होणार आहे. अर्थातच नक्कीच उपांत्य फेरी, कारण का 4 दिवसाची टुर्नामेंट आहे. दोन आपण बघतो यावेळेस प्रत्येकी दिवसामध्ये एक संघ क्वालिफाय होईल. सुपर 4 मध्ये 32 ग्रामीणचे संघ या मैदानाच्या नक्कीच आतमध्ये उतरतील. त्यांचा आपल्याला खेळ पाहायला भेटेल. आज आपण 8 संघांचा खेळ आपल्याला पाहायला भेटला. मात्र उद्या देखील यायला विसरू नका आणि स्पर्धा मात्र पाहायला विसरू नका. उद्या देखील दर्जेदार संघ तुम्हाला पाहायला भेटेल. ऑन साइडला शिवला फक्त दिशा देत आहेत अजय बुरच्या माध्यमातून. आता मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. आक्रमण करावाच लागेल, कारण का धावा देखील तेवढा चेस करायच्या आहेत. चेंडू सरळ जाईल शॉट फायनलच्या दिशेने. सीमा पार 4 धावा. 1 2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे
एक दोन नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसा आमचा, कारण विरोधी संघाला. क्या बात आहे भानंगे, कंटिन्यू करायचं आपण संगीत, कारण का पुढे नक्की काय आहे ते देखील ऐकणं गरजेचं असेल. क्या बात आहे, आमचे साहिल आहे तिथं म्हणजे काहीतरी वेगळा. कुठला पाचा बॉल ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न हवेत आहे, फटका फसलाय, जेल देखील फसली आहे. इथनं चुका मैदानाच्या मध्ये होत असताना नशिबाच्या 4 धावा मिळतील. बॅट्समन इथनं बघतो आपण अजय बोईरला. पराभवाची धूळ चारलेली आहे. पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. थँक्यू डी जमास्त. खूप चांगल्या प्रकारचं आपण संगीत एकनाथ माळी आहेत महाराष्ट्राचे नक्की सुपर डुपर गायक. ते असल्याच्यानंतर नक्कीच खूप काहीतरी वेगळंच आपल्याला पाहायला ऐकायला मिळेल. चेंडू मात्र शिवरात विकेट खेळलात, जेपी तिकडे आहे, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1 जाईल पुढे. 14 धावा धावपालकावरती येत आहेत. 85चं टार्गेट आहे. मात्र बघतो आपण इथं संघर्ष करावा लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये संघर्ष करावाच लागतो. जी टीम संघर्ष करते ती संघ नक्की, तो संघ मात्र नक्कीच मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये नक्की चाप वेगळी सोडते. मात्र इथनं संघर्ष करावा लागेल या दोन बॅट्समनला. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. चेंडू मात्र या वेळेला उडवण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला मात्र चेंडूची फील्ड होतीये इनफिल्ड मध्ये, तोपर्यंत आपण बघतो धाव इथनं घेतली जाणार नाही. षटक क्रमांक पहिला संपतोय, पंचांचा इशारा आमच्याकडे आला आहे आणि एकूण बघतो आपण एका ओव्हरचा केस संपला आहे. संघाची एकूण धावसंख्या धावपालकावरती येते इथनं या दरम्यान 14 धावा. विजयाचं लक्ष खूपच दूर आहे. 86चं टार्गेट आहे, कारण का 85 आपल्याला पाहायला भेटल्या. क्लास बॅटिंग केली जेपीने, जेपीच्या माध्यमातून बघतो आपण एकूण धावा नक्कीच पाहायला भेटल्या. या दरम्यान 16 बॉलमध्ये 56 धावा ठोकल्या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग दाखवली. अप्रतिम असे षटकार पाहायला भेटले, अप्रतिम असे चौकार नक्कीच पाहायला भेटले आणि एकूण संघाच्या धावसंख्येमध्ये आपण 80+ पाहायला भेटली या मॅच मध्ये. वेळ थोडासा कमी घ्यावा, क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्यावा, जेणेकरून आपल्याला मॅच इथनं लगेचच फिनिश करायचे आहे. आजचा हा पहिला दिवस, 4 दिवस चालणार नक्कीच तुम्हाला स्पर्धा पाहायला भेटेल. नक्कीच अजित स्पोर्ट्स मानकोली नक्की त्यांच्या माध्यमातून अजित स्मृती चषक 2019 पर्व आपण नक्कीच एन्जॉय करतोय. मात्र 2 दिग्गज खेळाडू आज आपल्यामध्ये नाही आहेत. साहिल केनचा जेवढं नक्कीच आपण आभार मानावं तेवढं कमी आहे, कारण त्यांच्या माध्यमातून दर्जेदार अशा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. असा पहिला दिवस. आज मात्र ग्रामीणच्या 8 संघांचा आपण खेळ बघितला. मात्र उद्या देखील आपण याला विसरू नका. उद्या देखील तुम्हाला चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल. मसोबा पिंपळा संघ आपण बघितला, त्याच्यानंतर ब्राह्मण्य आपण बघतो बाटाले संघ देखील आपण बघितला मैदानामध्ये. 11 हवे दिवे. त्याच्यानंतर आपण बघतो यावेळेस गुरुदत्त मानकोळी संघ देखील आपण बघितला इन ऍक्शन मध्ये. अष्टीना ठाकूरपाडा संघ देखील आपण बघितला इन ऍक्शन मध्ये. वितानाची दापटे संघाचा खेळ पाहायला भेटला. गावदेवी ओली अशा नक्कीच आपण बघतोय. आज 8 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा मात्र आपल्याला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटलं. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज अजय आहेत. ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्ट्राईक एंडला अजय बोईर आहेत. अजयचं मात्र स्वागत केलं आहे. वेलकम टू ग्राउंड. स्वागत स्पर्धेमध्ये आपल्या पहिल्या बॉल वरती बिग हिट अजय बोईरच्या बॅट मधून पहिला दर्जेदार षटकार. तर चांगलं संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून तेवढे चांगल्या प्रकारचे इथं बॅटिंग होत असताना जर तुम्ही मारले आहेत आम्ही सुद्धा मारू शकू. आमच्यामध्ये दमखम आहे, आमच्यामध्ये ताकद आहे, आम्ही मध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवू शकू या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. 1 सेकंड ऍक्शन रिप्ले मैदानावरती. लागोपाठचा दुसऱ्या बॉल वरती दुसरा दर्जेदार चेंडू आर पार सीमा पार षटकार. थँक्यू डीसी. काय मात्र इथं बॅटिंग केली जाते.
86 टार्गेट आहे. जशाच तसं उत्तर इथं आपल्याला पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये, कारण का अजय बोईरने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे. 26वा धावफलकावरती येत आहेत आणि मॅच मध्ये 10 का दाम दाखवतोय अजय बोईर आपल्या बॅटमधून. दर्जेदार बॅटिंग ओव्हर द विकेटने. अजय आहेत. आता मात्र फटका फसलाय, श्वास रोखून ठेवला असेल, जेलची संभावना नाकारता येणार नाहीये. जेल तिथं पकडला जातोय. ज्या अजय नावाचं वादळ मात्र मैदानाच्या निर्माण झाला होता, तो वादळ आता मात्र कुठेतरी थांबतोय आणि आता मात्र शुटकेचा श्वास सोडतोय मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी क्रिकेट संघ ओली क्रिकेट संघाच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी इथं मात्र वापसी करतोय. अजयला बाद केला आहे. विकेटचे पतन, खेळाडू बाद. थँक्यू डीजे. ज्या अजयने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह अशी बॅटिंग केली होती, त्या अजयला मात्र आता मैदान सोडावं लागेल. संघाची एकूण धावसंख्या धावफलकात आपल्याला पाहायला भेटेल 26. 26वा धावफलकावरती 2 क्लास चौकार आले, 2 दर्जेदार असे षटकार आले. अजय बोरच्या बॅटमधून मात्र अजूनही संघाला गरज होती, पण आता अजय बाद झाला आहे. ओव्हर द विकेटने अजय पुन्हा एकदा. अकुटापाचा बॉल अंशला पुल करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेत आहे. फटका फसलाय, खेळाडू प्रयत्न करतात जेल घेण्याचा. जेल नसेल, 2 धावा नक्कीच इथं मात्र मिळतील यावेळेस या खेळाडूला आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 2 ने जाते पुढे. धावफलकावरती इथं येतील. यावेळेस आपण बघतो 28 धावा बनवायच्या असताना 86 टार्गेट आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला मात्र पाहायला भेटते 2 टीम मध्ये. एका बाजूने गावदी ओली संघाचा आपल्याला खेळ पाहायला भेटतोय, तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या मध्ये इथं बघतोय आपण आयडियल हायवे दिवस संघ संघर्ष करतोय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल क्रॉस द लाईन, गुडघ्याचा वापर केला. अनसाइडला खेळ चेंडू मध्ये डीप मध्ये मिड विकेटला. जेपी खूप वेगाने येत आहेत. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत फेक येते. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. सिंगल डबलने मात्र इथनं काय होणार नाहीये. इथनं मात्र बिग हिट करावे लागतील आणि इथनं षटकार ठोकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये आयडियल टीमला या मॅच मध्ये. संघाची एकूण धावसंख्या आता मध्ये जाते 1 ने पुढे. 29 धावा धावफलकावरती येतात बनवायच्या असताना 86 टार्गेट आहे. मात्र सुरुवात खूप चांगली करून दिली अजय बोईरने आपल्या टीमला. ओव्हर द विकेटने अपील बघा किती स्ट्रॉंग केली जाते. मात्र पंच यावेळेस आपल्या जागेवरती स्तब्धपणे उभे आहेत. तोपर्यंत पंचांचा इशारा आमच्याकडे आला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती इथं 29 धावा येतात 2 ओव्हरमध्ये. अजून येणाऱ्या 18 बॉलमध्ये 57 धावेची गरज आहे. मॅच अजूनही बाकी आहे, कारण का संघर्ष या मॅच मध्ये अजून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यस इझी. थँक्यू डीजे. दर्जेदार संगीत योगेश अग्रवालचा आपण बघतो. दर्जेदार असा संगीत मात्र या नक्कीच संगीताने योगेशला मात्र यावेळेस कुठच्या कुठे पोहोचवलं, कारण का महाराष्ट्र भूषण देऊन या मात्र नक्कीच योगेशचा मात्र यावेळेस गुणगौरव केला. दर्जेदार असं संगीत आपल्या महाराष्ट्राला मात्र दिलं योगेशने, कारण का योगेशच्या माध्यमातून आपण दर्जेदार आवाज बघितला आणि सातत्याने प्रत्येकी ठिकाणी मात्र आपल्याला हा संगीत ऐकायला मिळतो. ओव्हर द विकेटने सेकंड स्पेलला पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू मध्ये डीप मध्ये जातो. खेळाडू खूप वेगाने येत आहेत. मात्र इथनं एकच धाव, एकापेक्षा जास्त अजून काहीच नाहीये. आता मात्र प्रत्येकी खेळाडू इथनं मात्र यावेळेस संघर्ष करतोय. 100% कमेंटमेंट देतो, कारण का इथनं जो संघ चूक करेल त्याला मात्र पुन्हा एकदा यावेळेस या स्पर्धेतून मात्र बाहेर व्हावं लागेल आणि मात्र पुन्हा एकदा 1 वर्षभर या स्पर्धेची वाट बघावी लागेल, कारण का स्पर्धा देखील मोठी आहे आणि 2 चांगल्या टीम आमने सामने येत आहेत. स्कोर द विकेट केले. चेंडू मात्र डीप मध्ये जाईल. बघा प्रयत्न किती चांगला आहे. बघा किती चांगल्या प्रकारचे चित्रशन पाहायला भेटलं. कमेंटमेंट 100% होती. प्रयत्नाती परमेश्वर. चेंडू सरळ जातो सीमा पार. 4 धावा. चित्ताच्या वेगाने मात्र झेप घेतली होती चेंडूवरती. जणू काय हरिण आला आहे मैदानाच्या आतमध्ये. या वेगाने खेळाडू मात्र गेले, हरकत नाहीये.
मात्र प्रयत्न खूप चांगला होता चेंडू अडवण्याचा. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आहे, अपील केली जाते. चेंडू मात्र यावेळेस पुन्हा एकदा डीप मध्ये लॉंग लेग वरून खेळाडू येतील खूप वेगाने. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळतीये. लेगबाची धाव आहे. आमच्या ऑफिशियल अंपायरचा इशारा आमच्याकडे येतोय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाते पुढे. धावा धावपालकावरती इथनं येतील. या दरम्यान 35 धावा बनवायच्या असताना बघतो आपण 86 टार्गेट आहे. 85 पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या होत्या. एक मोठी धावसंख्या, मग त्या मोठ्या धावसंख्येचा इथनं पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतात. जास्त काय धावा मात्र मिळणार नाहीयेत. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला जेपी मात्र पाहायला भेटतो. मिड विकेट आणि डीप लॉंग, जास्त करून मिड विकेट नक्कीच त्यांचा मात्र फेवरेट झोन आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगलाच तुम्हाला मध्ये नक्की क्षेत्ररक्षण करताना दिसतील. आणि त्याच नक्कीच रिझन मध्ये आपण बघतो आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपालकावरती 36. 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटचंच नाव आहे संघर्ष आणि संघर्षाचं नाव आहे आता मात्र क्रिकेट. क्रिकेट म्हटलं का तुम्हाला संघर्ष करावा लागतो. क्रिकेट म्हटलं का तुम्हाला मेहनत करावी लागते. क्रिकेट म्हटलं का तुम्हाला मात्र सराव करावा लागतो. आणि क्रिकेटसाठी कोणीही काही करायला बसले, कारण का आपण बघतोय क्रिकेटसाठी आपण क्लासेस मिस करतो. क्रिकेटसाठी आपण म्हणतो ना की स्कूल देखील मिस करतो. म्हणजे क्रिकेट असा मात्र असा आता खेळ झाला आहे का त्याच्यासाठी कोणी कुठलीही गोष्ट मात्र करण्यासाठी रेडी आहे. लॉंग टाइम खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला मात्र खेळ पाहायला भेटतो आणि क्रिकेटची आवड आहे बघा प्रत्येकाला. आता मात्र आपण बघतोय गल्लीपासून तर दिल्ल्यापर्यंत फक्त आणि फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. ओव्हर द विकेटने पुलचा बॉल आडव्या बॅटने ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू जास्त दूर जातोय. मात्र धाव त्याच्यावरती 2 धावा का घेण्याचा प्रयत्न केला, मोठा प्रश्नचिन्ह आहे. मध्ये त्या प्रश्नचिन्हाच्या पुढे काय जडला आहे नक्कीच आपल्याला येणाऱ्या षटकामध्ये पाहायला भेटेल. आता इथं मात्र धावचेच्या माध्यमातून खेळाडू बाद. आहे चेंडू मात्र बघतो आपण 12 बॉल मध्ये अजूनही या मॅच मध्ये 49 12 चेंडू शिल्लक, माफ करा 47 धावा बनवायच्या असतील. थोडीशी मात्र स्मॉल मिस्टेक. 1 मिनिट जेपी, 1 मिनिट. व्यवस्थित कर. 47 पाहिजेत, कारण का धावा एकूण झाल्या आहेत संघाच्या आतापर्यंत 39 झाल्या आहेत. तर 12 चेंडू 47 धावेची गरज या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी 39 धावा 3 ओव्हर मध्ये बनवल्या आहेत. मात्र हा षटक खूप चांगला असेल. गोलंदाज जतीन. रावंडा विकेटने पहिला बॉल. पुन्हा एकदा मात्र जेपी कडे आतापर्यंत 5 ते 6 चेंडू गेलेत बघा. फिक किती चांगली येते, ऑन द स्टंप फिक येते. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाते 1 ने पुढे. 4-0. 40 धावा धावपालकावरती येतात. अजूनही 46 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये. 46 धावा बनवू शकतील त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. त्याच्यासाठी मात्र घाम घालावा लागेल. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये असलेला क्रिकेटचा क्लास दाखवावा लागेल. दर्जेदार इथं बॅटिंग करावी लागेल आयडल अवेदेवे टीमला. चेंडू मात्र कोलवट टप्पाचा आहे. बाक टू द बॉलर समोर खेळतात. खेळाडू देखील चेंडूवरती तिथनं येतात. राजदीपच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल डबलने अजिबात फरक पडणार नाही, कारण का सिंगल डबलने इथने मॅच जिंकता येणार नाहीये. याचं मात्र पूर्णपणे ही गोष्ट ठाऊक आहे गावदी ओली टीमला. म्हणजे सिंगल ते नक्कीच आरामात जाऊन देत आहेत. बिग हिट मात्र इथनं येऊन देत नाहीयेत. म्हणजे गोलंदाजी आपल्याला मात्र खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटते. त्या मॅच मध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत. माफ करा, इथनं अजून 10 चेंडू शिल्लक आहेत. विकेटने सातत्याने बघतो आपण विकेट टू विकेट इथनं गोलंदाजी केली जाते. एकच धाव येते, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 ने पुढे.
42. 9 चेंडू आणि 44 धावा आता मात्र बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. राऊंड विकेट समोरच्या दिशेने फटका हवेत आहे. बॅलन्स आधीच गमावला. प्रयत्न बघा किती चांगला होता. मात्र 2 खेळाडूंना बीट करून चेंडू सरळ जातो सीमा पार. 4 धावा. तुझी घागर नाळाला लाव पाणी सुटाया लागलं. तुझी घागर नाळाला लाव पाणी सुटाया लागलं. 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 8 बॉलमध्ये इथनं 40 धावेची गरज आहे. बी गिट आणि बी गिट प्रत्येकी बॉल वरती आक्रमण. ऑन साइडला हुक करतायत. मात्र फटका हवेत आहे. मात्र खेळाडूला बघा तिथं काय दिसत नाही, कारण का सूर्याची बघतो आपण ना जी किरणं आहेत ती बरोबर नक्कीच खेळाडूच्या डोळ्यावरती बरोबर गेली. मग त्या कारणाने खेळाडू सांगतोय चेंडू एक्झॅक्टली आलाय कुठे हेच मला माहिती नाहीये. तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळत आहेत. अजूनही मात्र इथं 38 धावा बनवायच्या आहेत. येणारा चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू 38 धावा. विजय खूप दूर दिसतोय. प्रयत्न करावे लागतील. राऊंड विकेट पुल करण्याचा प्रयत्न होता. टॉप एज मात्र एक्स्ट्राक्षक जेल खाली आणि आता मात्र खेळाडू बाद. 6 चेंडू 38 धावा या मॅच मध्ये बनवाव्या लागतील. धावा बनतील का? एखादा चमत्कारच मात्र ही मॅच जिंकून देऊ शकेल. तर शेवटचा अंतिम षटक आहे 38 धावा म्हणजे मॅच कदाचित वन साइड होईल. बबलूचा पहिला चेंडू आहे. चेंडू मात्र हवेत झेल नसेल. मात्र धाव फक्त एकच. आता मात्र विजय या दरम्यान खूप दूर आहे आणि आता मात्र इथनं मॅच देखील आपण बघतो यावेळेस सोडली जाते, कारण का आता मात्र इथनं प्रयत्न नक्कीच करेल. मात्र प्रयत्न आता इथनं करावे लागतील की मॅच किती फरकाने मात्र इथनं आम्ही किती कमी धावाने हरू शकू या अनुषंगाने प्रयत्न केला जाईल. स्टेप आउट झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. डॉट बॉल. आजच्या दिवसामध्ये नक्कीच इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. नक्कीच वीरतानाची दांपडे संघासोबत खेळत असताना थोडासा बाकूटला गेला होता जेपी आउट झाल्याच्या नंतर. बाकीच्या मध्ये येणाऱ्या खेळाडूने मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. शेनवंश नक्कीच आठवण करून देणारा हा मात्र गोलंदाज आपल्याला बघतोय, कारण का चेंडू यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला नक्कीच गुगली असेल, लेग कटर असेल, ऑफ कटर असेल याच्या माध्यमातून मात्र चेंडू फेकला जातोय आणि नक्कीच बोटांची जादू आपल्याला पाहायला भेटतीये. शेवटच्या मधल्या बॅटचा पेस होत आहेत. चेंडू जास्त दूर जाणार नाहीये. फक्त एकच धाव. फक्त औपचारिकता बाकी आहे. आज आपण नक्कीच आभार व्यक्त करू आमच्या डीजे मास्टरचा. आपण आभार व्यक्त करू आमच्या नक्कीच लाईव्ह कशी पूर्णपणे टीम आहे. आपण आभार व्यक्त करू आमच्या नक्कीच ॲज अ कॉमेंटेटर सुभाषजी धुमाल. त्याच्यानंतर नक्कीच आमचे कलराम केने यांचा आपण आभार व्यक्त करूया. त्याच्यानंतर आमचे अल्पेश गायकवाड नक्कीच एक्सपर्ट नक्कीच गुन्हेसंख्या लेखक आहेत. त्यांच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येकी बॉलचे अपडेट आभार व्यक्त करू. 2 आमच्या ऑफिशियल अंपायरांचा आणि पूर्णपणे कमिटीचा आपण आभार व्यक्त करूया आजच्या दिवसामध्ये, कारण का आजचा दिवस आमचा खूप चांगला प्रकारचा आम्हाला कंप्लीट नक्कीच होणार आहे. मान्यवर सकाळी खूप संख्येने आले. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया आणि आमच्या मान्यवरांचा आभार व्यक्त करूया. आणि सर्वात जास्त आपण आभार व्यक्त करूया दरम्यान आपण बघतोय साहिल केने त्यांची पूर्णपणे नक्की जी टीम आहे त्यांनी मात्र स्पर्धा भरून आणली आहे. त्यांचं मात्र सहकार्य आम्हाला खूप चांगला प्रकारचा आपला अजून 3 दिवस असा सहकार्य तुमचं आम्हाला मात्र लागणं खूप गरजेचं असेल, कारण का सलग 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी तुम्हाला मात्र स्पर्धा पाहायला भेटणार आहे. आणि यावेळेस उद्या देखील चांगल्या चांगल्या मॅचेस तुम्हाला मात्र पाहायला भेटेल. उद्या देखील आपण या मात्र पहिले शाळेमध्ये जा. शाळेची सुट्टी करून येऊ नका इकडे मित्रांनो, कारण का एक्झाम देखील सुरू आहेत. याची आपण दखल घ्यायची आहे, कारण का शाळेत नाही जाणारी मुलं मला खूप कमी आवडतात. म्हणून आपण जर शाळेत गेले तर नक्कीच तुमची मी इथं नावं अनाउन्समेंट करू. तुम्ही देखील यूट्यूबवरती तुमचं नाव मात्र तुम्हाला ऐकायला मिळेल. डायरेक्टली तुम्ही सकाळी इथे आले, तू आम्ही आणि मी आहे. चला
मॅच कंप्लीट झाली आहे. मॅच मात्र फिनिश, थोडीशी वन साइड मॅच झाली. सामना मात्र जिंकला मैदानाच्या आतमध्ये गावठी क्रिकेट संघ आपण बघतो ओली टीमने मॅच जिंकली आहे आणि सरळ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले. उद्या मध्ये 4 वाजता यावं लागेल, जे आपण दखल घ्यायची आहे. आपण या दिवस येऊया मॅन ऑफ द मॅच. आपण जाऊया किनी सरांकडे. त्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कोणाला आहे, नक्की जयेशला असेल, कोणाचे रस्ते द्यायचे आहे ते नक्कीच अनाउन्समेंट करतील. थँक्यू सो मच. आजचा दिवस इथे कंप्लीट माझा झाला आहे. किनी सर धन्यवाद राहुल भोईर सर, आपले देखील खूप खूप आभार व्यक्त करतोय. तसेच सुभाष धुमाल आणि आपले एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड या सामन्यातील निश्चितच सामनावीर त्यांनी 56 धावांची खेळी करून भिवंडी तालुक्यामध्ये तिसरे अर्धशतक आपल्या नावावर कोरलेले आहे. भिवंडी वंडर बॉय JP जयेश पाटील, आपण स्टेजवर यायचंय. खूप खूप अभिनंदन. गावदेवी ओली संघ हाडला का आयडियल हवी दिवे, मयूर सेठ पाटील, राहुल, कुणाल, नंदू, अजय, मनोज हाडलाक. बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. जयेश पाटील, आपण स्टेजवर यायचं आणि आपलं सामनावीराचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. अजित भोईर या स्पर्धेचे आयोजक आहेत. जयेश पाटील यांनी 56 धावांची केली साकारली होती आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आणि वैयक्तिक धावसंख्या आपल्या नावावर कोरलेली आजच्या पहिल्या दिवसामध्ये. बेस्ट ऑफ लक जयेश पाटील टू नेक्स्ट मॅच. उद्या 4 वाजता यायचं आहे आपल्या संघाला. तर आजच्या दिवसातील कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.